मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता आपल्या इकडं सिद्धेश्वराचं मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. यासाठी आपल्याला या देवस्थानाला फुल ना फुलाची पाकळी अशी मदत करायची बरं का मित्रांनो. या मंदिराचा आपण जीर्णोद्धार केल्यानंतर हे जे आपलं जे जुनं मंदिर आहे, तुम्हाला मी इकडं दाखवतो. हे जे जुनं मंदिर आहे आपलं, हे जुनं मंदिर या मंदिरासारखं दिसणार नाही. त्याचं काम पण चालू आहे बरं का मित्रांनो, जीर्णोद्धाराचं. आणि यासाठी लागणारा खर्च सर्व आपल्या 3 गावच्या लोकांनी पैसे जमा करून या कामासाठी हातभार लावलेला बरं का मित्रांनो. आणि हातभारामुळं आपल्या देवाचं काम हे हळूहळू का होईना पण पूर्ण होणार आहे. आणि सिद्धेश्वराचा कृपाशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहणार आहे. ज्याने ज्याने सरळ हाताने मदत केली देवाला, त्याला खूप असा आशीर्वाद लागणार आहे देवाचा. फक्त तुम्ही मित्रांनो मोकळ्या हातानं मदत करा देवाच्या कामाला. रामकृष्ण रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आले सिद्धेश्वर मंदिराजवळ. आज सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धाराचा मंदिराचं काम चालू आहे जीर्णोद्धाराचं. ते हेच तुम्हाला दाखवणार आहे की जर रविवारी असं थोडं थोडं दाखवावं लागते का, तर तुम्ही सबस्क्रायबर त्यांना बघायला भेटत नाही. कोण कोण कुठल्या गावचं असते त्यांना बघायला भेटत नाही. पण हे जे माझ्या गावाला जे काय होतं चालतंय हे मी तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओमध्ये अपडेट करतो. पण आज थोडासा वेगळा व्हिडिओ देवाचा बनवायचा म्हणून मी आज देवाजवळ आलो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बरोबर कोयना नदीच्या काठाशी वसलेलं हे सिद्धेश्वराचं मंदिर. हा जो सिद्धेश्वराचा परिसर आहे खूप छान आणि हिरवागार सर्व. हा इथं जे आता आपण जे उभा आहे ना, या ठिकाणीच सिद्धेश्वराचं पहिल्यापासून मंदिर आहे. आणि जो पूल दिसतो ना, पूल त्याच्या बाजूला खडक असल्यामुळं या इकडच्या हे जे दरड दिसतं का या साईडला, ह्याला धक्का लागू दिला नाही देवानं. ते हरिभावांची कृपा आहे. हरिभावांचं मोठं पुण्य आहे बरं का, आणि कृपा आशीर्वाद आहे. त्यामुळं देवाच्या कुठल्याही मालमत्तेला धक्का लागू दिला नाही हरिभावाच्या भक्तीमुळं. एवढं मोठं हरिभावाचं महात्म्य आहे. आणि हरिभावा जोर होते ना, तोवर काही कमी पडत नव्हतं. इथं पुलाच्या खालच्या साईडला त्यांनी माशांची नावं ठेवली. ती हाक मारेल तसा मासा येऊन ते धान्य काय घेऊन येतील मागून गावातनं, सांगोड गावातून, सूर्यवंशवाडी, चोपदारवाडी या ठिकाणी मागून जे आणायचं अन्न, हेच हरिभाऊ आणायचे आणि या खडकावरून त्या माशांना नाव घेऊन टाकत होते. तर नावानिशी मासावर यायचा आणि ते टाकलेली भाकरी तुकडा काय असेल तर खात होता. म्हणजे केवढा मोठा त्यांचा अधिकार होता. बघा मित्रांनो, केवढा मोठा असा अधिकार होता देवानं त्यांना दिला होता. पुण्यवान महात्मा होता हरिबाबा जे होते ना, पुण्यवान महात्मा होते. आणि त्यांना एवढा मोठा अधिकार दिला होता. माशांना हाक मारल्यावर तोच मासा येऊन फक्त ती भाकर तुकडा टाकलेला खात होता. म्हणजे केवढा मोठा साधू आणि केवढा मोठा महात्मा असेल, विचार करा तुम्ही मित्रांनो. आणि हे आमच्या दत्ता महाराजांनी हे उभं केलं आहे बरं का, जे दिसते तुम्हाला. दत्ता महाराजांनी उभं केलेलं आहे लग्नासाठी, सर्वासाठी कार्यालय म्हणून उभं केलेलं आहे. आणि सिद्धेश्वराच्या मंदिराचा जो आता आपण फ्रंटला आता बघताय, इथंच लावलेला होता जो बोर्ड, तो का इकडं अजून लावलेला आहे. आता सध्या काम चालू असल्यामुळं काढलेला बोर्ड आहे तिथला. सिद्धेश्वराचा परिसर खूप बघण्याजोगता आहे, छान आणि चांगला आहे बरं का मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला, त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.